नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे फ्रेम्स चॅप्टर. ओके, क्वेश्चन नंबर 3 आणि 4मध्ये तुम्हाला याचे प्रश्न बघायला मिळतील. आता मित्रांनो, सगळ्यात पहिले तुम्ही एक काम करा. माझं चॅनल तुम्हाला माहीत असेल. ओके, ज्यांना नसेल माहीत त्यांनी बस यूट्यूबवरती गौरव बुऱ्हाडे सर्च करायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, या नावाने माझं चॅनल आहे. याच्यामध्ये तुम्हाला काही व्हिडिओज आहेत. मग त्याच्यातला बीम नावाचा व्हिडिओ बघा किंवा तुम्ही इक्विलिब्रियम नावाचा व्हिडिओ बघा. तुमची कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील. बेसिक कन्सेप्ट म्हणजे सपोर्ट वगैरेचे टाईप सगळं मी तिथे दिले आहे. ठीक आहे, आता सगळ्यात पहिले तुम्हाला माहीत पाहिजे मित्रांनो सपोर्ट्स. याच्यासाठी तर हिंज्ड किंवा हिंज्डचं दुसरं नाव जे असतं ते असतं पेन. तर बघा, अशी दिसते हिंज. कधी कधी पेपरमध्ये अशी येते. ओके, वेगळ्या वेगळ्या पद्धतीने युनिव्हर्सिटीवाले दाखवत असतात. तर जेव्हा पण तुम्हाला हिंज सपोर्ट दिसेल ना मित्रांनो, तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे. एक उभा ॲरो आणि एक आडवा ॲरो. आडव्याला म्हणायचं हॉरिझॉन्टल आणि उभ्याला म्हणायचं व्हर्टिकल. इन शॉर्ट हिंज म्हणजे 2 अननोन, एवढं लक्षात ठेवायचं. हा पहिला नियम. त्यानंतर दुसरा नियम आहे तो म्हणजे रोलर सपोर्ट. आता रोलर म्हणजे काय? तर रोलर म्हणजे ज्याच्यामध्ये असं चाक दिसेल त्याला म्हणायचं रोलर सपोर्ट. ओके, जर असा रोलर दिसला तर रोलर म्हणजे फक्त असाच दिसेल असं गरजेचं नाही आहे. ओके, रोलर म्हणजे चाकं असतात, मग ते असंही दिसू शकतं. ठीक आहे, वेगळे वेगळे फॉर्म्स असतील, पण आता आपण क्वेश्चन पेपर बघूच, त्याच्यामुळे ती कन्सेप्ट तुमची क्लिअर होऊन जाईल. तर बघा, या रोलरची मूवमेंट आडवी होते. तर इथे तुमचा एक अननोन असा होईल. कधी कधी व्हर्टिकल रोलर असतात असे उभं असलं की असं आडवं, आणि कधी कधी तिरपे पण असतात. तर याच्यासाठी डिटेल व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबला मिळेल मित्रांनो. सध्या फ्रेमसाठी हा पार्ट इम्पॉर्टंट नाही आहे आपल्यासाठी. ठीक आहे, मग आता आपण डिरेक्टली एक्झाम्पलला सुरुवात करूया. तरी एक गोष्ट अजून इम्पॉर्टंट सांगून देतो तुम्हाला, की मेकॅनिक्समध्ये मित्रांनो 2 सिस्टम्स असतात. एक असते कॉनकरंट आणि एक असते नॉन कॉनकरंट. ठीक आहे, नॉन कॉनकरंट म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये फोर्सेस वेगळ्या वेगळ्या पॉईंटमधून पास होतात. बघा, हे दिसतं आहे का तुम्हाला? हे 3 फोर्सेस आहे, यांची नावं आपण घेऊ P, Q आणि R. आणि हे तिन्ही वेगळ्या वेगळ्या पॉईंटमधून A, B, C मधून पास होत आहे. तर याला म्हणायचं नॉन कॉनकरंट. आणि इकडे कॉनकरंट आहे. तर कॉनकरंट म्हणजे काय, की सगळे फोर्सेस असे एकाच पॉईंटमधून पास होत असतील O, तर त्याला म्हणायचं कॉनकरंट. जेव्हा सिस्टीम कॉनकरंट असेल तेव्हा तुम्ही फक्त 2च इक्विलिब्रियम इक्वेशन्स वापरू शकतात, त्या म्हणजे Fx आणि Fy. आणि जेव्हा सिस्टीम नॉन कॉनकरंट असेल तेव्हा तुम्ही Fx, त्यानंतर Fy आणि त्यानंतर मोमेंट इज इक्वल टू 0 अशा तिन्ही पण इक्वेशन वापरू शकताय. आलं लक्षात मित्रांनो? चला, मग आता आपण प्रॉपर एक्झाम्पल्सला सुरुवात करूया. तुमच्यासमोर जेवढं दिसतं आहे तेवढं व्यवस्थित एकदा बघून घ्या. हिंज म्हणजे 2 अननोन, रोलर म्हणजे 1 अननोन, कॉनकरंट म्हणजे एकाच पॉईंटमधून सगळे जातात, नॉन कॉनकरंट म्हणजे वेगळ्या वेगळ्या पॉईंटमधून जातात. इकडे कॉनकरंट असेल तर 2 इक्वेशन्स असतात, आणि नॉन कॉनकरंट असेल तर इक्विलिब्रियमच्या 3 इक्वेशन असतात. सो दिस इज द कन्क्लुजन आजच्या चॅप्टरचं. आणि आता आपण सुरू करूया. तर बघा मित्रांनो, 6 मार्कांसाठी एक्झाम्पल आहे. आणि हा जो फोटो आहे हा हाताने काढलेला नाही आहे, हे क्वेश्चन पेपरचंच कटआउट आहे. डायरेक्ट क्वेश्चन पेपरमध्ये आलेला आहे. आत्ता काहीतरी 2020 का 19 साली कुठल्या तरी आलेला पेपर आहे. ठीक आहे, तर बघा मित्रांनो, सगळ्यात पहिले पॅनिक नाही व्हायचं. मी आत्ता काय शिकवलं होतं तुम्हाला? हिंज म्हणजे 2 अननोन आणि रोलर म्हणजे 1. तर तुम्हाला दिसतं आहे का आता या फिगरमध्ये? इकडे एला पण हिंज आहे आणि डीला पण हिंज आहे, बरोबर? आणि मी काय सांगितलं होतं तुम्हाला आत्ताच, की बघा, हिंज असली की 2 अननोन, एक उभा आणि एक आडवा. ओके, आता आडवा उजवीकडे की डावीकडे आणि उभा वरती की खाली, आपल्याला याच्याशी काही कन्सर्न नसतो मित्रांनो. तर त्या गोष्टीचा काही जास्त लोड घ्यायचा नाही. तुम्हाला जिकडे वाटेल तिकडे दाखवून द्यायचं. तुम्हाला वाटलं उजवीकडे दाखवायचं, उजवीकडे दाखवा, डावीकडे दाखवायचं, डावीकडे दाखवा. डू वॉट एव्हर यू वॉन्ट. ओके, फक्त एवढं लक्षात ठेवा, हिंज म्हणजे 2 अननोन ना, याच्यात काही बदल नाही करायचा. मग आता सगळ्यात पहिले बघा, ही हिंज आहे. हिंज म्हणजे 2 अननोन. बघा, जिकडे मनात येईल तिकडे ॲरो दाखवल्या. मला काही अजून माहिती नाही माझं बरोबर आहे की नाही. हा A पॉईंट आहे, तर मी म्हटलं व्हर्टिकल ॲट A
आणि आडवाला म्हटलं हॉरिझॉन्टल ॲट ए. त्याच्यानंतर इकडे डी पॉईंट आहे, एक उभा एक परत आडवा, का तर परत हिंज आहे. मग मी याला म्हटलं आडवा ॲट डी आणि उभा ॲट डी. ओके. आणि याच्यानंतर हे तर कळालं असेल तुम्हाला की बघा प्रत्येक फोर्स वेगळ्या वेगळ्या पॉईंटमधून जातो आहे. याचा अर्थ ही कुठली सिस्टीम आहे, तर ही आहे नॉन कॉन्करंट. आणि नॉन कॉन्करंट म्हणजे आपल्याकडे असतात 3 इक्विलिब्रियम इक्वेशन मित्रांनो. 3 कुठल्या? Fx, Fy आणि मोमेंट. बरोबर आहे. चला हे पुसू आपण पहिले. तर सगळ्यात पहिले आपण वापरणार समेशन ऑफ Fx इज इक्वल टू 0. बरोबर. आता Fx म्हणजे काय? उजवीकडे प्लस आणि डावीकडे मायनस. मग कोण आहे उजवीकडे? तर उजवीकडे आहे 500. त्याच्यानंतर खाली HD चालला आहे उजवीकडे आणि त्याच्यानंतर HA पण चालला आहे उजवीकडे. ठीक आहे. मग एवढेच आहेत ना आडवे, सध्या मला एवढेच दिसत आहे. तर अल्टिमेटली याला मी म्हणेल इक्वेशन नंबर 1. त्याच्यानंतर दुसरं समेशन ऑफ Fy इज इक्वल टू 0. वरती प्लस आणि खाली मायनस. कोण आहे वरती? तर वरती आहे VA, वरती आहे VD आणि मित्रांनो खाली कोणी नाहीच आहे. चालेल, ही इक्वेशन एवढीच आहे. बघा मित्रांनो, एवढं करायला 1-2 मार्क देऊन टाकेला युनिव्हर्सिटी. एकदम सोपं आहे. काय उगाच मुलं गडबड करतात. काही नाही केलं. बघा आपण काय केलं, हिंज म्हणजे 2 अननोन, रोलर म्हणजे 1 अननोन असतं. पण इकडे दोन्ही हिंजेस आहेत. 2 हिंजचे 2 अननोन करत 4 अननोन झाले. आपण Fx Fy केलं. आणि आता याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची असते ती म्हणजे तिसरी इक्वेशन, ती म्हणजे मोमेंट इज इक्वल टू 0. पण आता मोमेंटमध्ये काय असतं ना, ती मोमेंट घ्यायची कुठे? तर शक्यतो काय करायचं, डाव्या बाजूला, सगळ्यात डाव्या बाजूला जिथे हिंज असेल तिथे घ्यायची मोमेंट. मग आता तुम्ही या फिगरमध्ये बघितलं तर सगळ्यात डाव्या बाजूला तुम्हाला वरती C पॉईंट, खाली B पॉईंट आणि खाली A पॉईंट दिसतो आहे. पण हिंज कुठे आहे? तर हिंज आहे A पॉईंटला. मग आपण मोमेंट घेणार A पॉईंटला. ओके. आणि माझ्या शिकवण्याच्या पद्धतीमध्ये क्लॉकवाईजला मी निगेटिव्ह आणि अँटी क्लॉकवाईजला मी म्हणतो पॉझिटिव्ह मित्रांनो. ठीक आहे. आता तुम्ही माझे याच्या अगोदर व्हिडिओज बघितले असतील किंवा काही यूट्यूबचे व्हिडिओ किंवा केबल वगैरेचं ॲप्लिकेशनवरती पण व्हिडिओ आहे किंवा स्पेस फोर्सेस, तर तुमच्या काही मोमेंटच्या कन्सेप्ट्स क्लिअर असतील. पण ठीक आहे, मी असं ॲझ्युम करतो की हा व्हिडिओ तुम्ही बघितलेला पहिला व्हिडिओ आहे माझ्या ॲपवरती, तर त्यानुसारच मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. पहिलं एक्झाम्पल शिकवण्यासाठी मी नेहमी वेळ घेतो मित्रांनो, की ज्याच्याकडून तुमची अंडरस्टँडिंग छान झाली पाहिजे. तर नेहमी लक्षात ठेवायचं की मोमेंट म्हणजे काय. तर मोमेंट म्हणजे जर तुम्ही हा तुमचा A पॉईंट आहे मित्रांनो. ओके. आणि A पॉईंटला मोमेंट घ्यायची, तर बघा उभा फोर्स आणि त्याच्यासाठी तुम्हाला घ्यायचा असतो आडवा डिस्टन्स, आणि आडवा फोर्स असेल तर तुम्हाला घ्यायचा असतो उभा डिस्टन्स. आणि बोटाने फिरवून बघायचं क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज. मग आता इथे जर तुम्ही नीट बघाल तर आपण बघा हे रेड कलरने मी डार्क करतो आहे. आपल्याला इथे मोमेंट घ्यायची आहे. तर याच्यामधून बघा ही रेड लाईन नीट बघा एकदम. बघा ही रेड लाईन किती फोर्सेसमधून पास होते. तर बघा तिकडे HD, इकडे HA आणि खाली VA, हे 3 फोर्सेस A पॉईंटमधून पास होत आहे. मग जर ते Aमधून पास होत आहे मित्रांनो, तर परपेंडिक्युलर डिस्टन्सचा तर काही विषयच नाही राहत ना. मग तुम्हाला समोर टोटल फोर्सेस किती दिसत आहे, तर नीट बघितले तुम्ही तर तुम्हाला पर्पल कलरमध्ये 4 फोर्सेस दिसत आहे, VA, VD, HA आणि HD. आणि वरती एक दिसतो आहे 500. म्हणजे या फिगरमध्ये टोटल नंबर ऑफ फोर्सेस आर 5. आणि त्याच्यापैकी HA, VA आणि HD हे 3 फोर्सेस ऑलरेडी पास होत आहे A पॉईंटमधून. मग आता उरलं किती? तर उरले 2. एक आहे उभा VD आणि एक आहे आडवा 500. मग हा जो उभा VD आहे, ओके बघा त्याला रेड केलं मी, बघा हा दिसला. हा उभा VD तुमच्या A पॉईंटपासून आडवा डिस्टन्स किती येतो? आडवा डिस्टन्स 0.3. आणि हा इकडून असा वरती ढकलेल तर बघा हा फिरवेल असा अँटी क्लॉकवाईज आणि म्हणजे पॉझिटिव्ह. मग सगळ्यात पहिले 0.3 VD अँटी क्लॉकवाईज पॉझिटिव्ह. त्याच्यानंतर बघा हा आडवा आहे आणि आडव्यासाठी आपल्याला लागतं A पॉईंटपासूनचं उभं डिस्टन्स. बघा रेड लाईनने मार्क केलं या दोघांची ॲडिशन, 4 आणि 2 म्हणजे 0.6. आणि हा उजवीकडून असा इकडे चालला आहे. सो दिस विल बी क्लॉकवाईज रोटेशन.
आणि क्लॉकवाईजला मी मायनस म्हणतो, तर हे झालं 500 इंटू 0.6 इज इक्वल टू 0. आलं लक्षात मित्रांनो? आलं का लक्षात? बघा 500 इंटू 0.6 म्हणजे किती झाले ते 300. थांबा कॅल्सीवरच. ओके, तर मित्रांनो कॅल्सीत टाकलं तर माझं व्ही डीचं जे उत्तर आहे ते आलं आहे 1000 न्यूटन. किती आलं आहे? 1000 न्यूटन. आणि कसं आलं आहे तर किती आणि कसं या दोघी गोष्टींना फार महत्त्व आहे याच्यामध्ये. मग हे 1000 न्यूटन जे आहे हे पॉझिटिव्ह आहे. आणि पॉझिटिव्हचा अर्थ काय होतो की आपण जी डायरेक्शन ॲझ्युम केली आहे ती करेक्ट आहे. मग बघा बरं, आपण व्ही डीचा ॲरो कुठे दाखवला होता? आपण दाखवलं होतं अपवर्ड. तर हे अपवर्डच राहणार. आपलं म्हणणं बरोबर आहे. पण आता गडबड अशी आहे की जेव्हा हा व्ही डी 1000 पॉझिटिव्ह तुम्ही इथे त्याच्या जागेवर टाकणार तर नीट बघा, तो व्ही ए तिकडे जाऊन मायनसमध्ये म्हणजे व्ही एचं उत्तर येणार -1000. उत्तर मायनस याचा अर्थ आपलं अजम्पशन रॉंग आहे. मग हा जो व्ही ए आहे जो की तुम्ही अपवर्ड दाखवला आहे तो अपवर्ड न जाता डाऊनवर्ड जाईल मित्रांनो. आलं लक्षात? तर सध्यापर्यंत आपलं जवळपास अर्धं एक्झाम्पल संपलं आहे असं म्हणायला हरकत नाही. ओके, तर कळालं काय केलं आपण काय केलं? आपण हिंज घेतली. हिंजला 2 अननोन, रोलर असेल तर 1 अननोन, बरोबर. हिंजला 2 अननोन, रोलरला 1 अननोन. पण ह्या एक्झाम्पलमध्ये फक्त हिंजच होती तर त्याच्यामुळे आपण हिंजला फक्त 2 अननोन्स दाखवले, बाकी काहीच केलं नाही. आणि त्याच्यानंतर आपण पहिल्या युनिटपासून आपण हेच उद्योग करत आलो आहे. आपण क्लॉकवाईजला म्हटलं निगेटिव्ह, अँटी क्लॉकवाईजला पॉझिटिव्ह, त्याच्याने आपण मोमेंट घेतली आणि नॉन कॉन्करंट असल्यामुळे FX आणि FY. आणि आता आपल्याकडे VA VDचे उत्तरं सध्यापर्यंत अवेलेबल आहेत आणि यांना घेऊन आपण पुढच्या स्टेपकडे जाणार, जे तुमच्यासाठी कम्प्लिटली नवीन आहे आता, कारण की हे ऑलरेडी तुम्हाला माहिती होतं. आता स्टेप 2 म्हणजेच पार्ट 2 काय? तर मित्रांनो आता काय करायचं? आता या फ्रेमचा तुकडा करायचा. काय करायचं? तर आता या फ्रेमचा तुकडा करायचा. आणि तुकडा म्हणजे काय? तर आता बघा, हे एवढं कळालं तुम्हाला. आता आपण जाऊ पुढे. बघा ही फिगर तुमच्यासमोर परत ठेवली आहे. नीट बघा मित्रांनो, आता याचे तुकडे कसे होतील? तर याचा सगळ्यात पहिला जो तुकडा होईल तो असेल उभा. दिसतोय तुम्हाला? त्या उभ्याला बघा इकडे हिंज आहे, मी तशीच्या तशी दाखवली. मध्ये इथे एक पॉईंट आहे ज्याला त्यांनी B नाव दिलं आहे, बरोबर. आणि वरतून उजवीकडे एक फोर्स चालला आहे ज्याची व्हॅल्यू 500 न्यूटन आहे आणि तो C पॉईंट आहे. ठीक आहे. त्यानंतर इथून इथपर्यंत असणारं डिस्टन्स 0.4 आणि इथून इथे असणारं 0.2. नीट बघून घ्या मित्रांनो. ओके, सगळ्यात पहिले मी काय केलं होतं? हिंजला 2, 4 अननोन, नॉन कॉन्करंट असल्यामुळे FX FY मोमेंट. आता आपण काय करतो आहे? तर आपण आता तुकडा करतो आहे. मग आता तुकडा म्हणजे काय बघा नीट. बघा हा दुसरा तुकडा जो की असा तिरपा आहे. ठीक आहे. याच्यामध्ये पुन्हा एकदा हिंज आहे इथे, बरोबर. इथे परत B पॉईंट आहे त्याचा आणि इथे आहे D पॉईंट. आणि याचे नावं पण इकडे लिहून टाकू, हा A, B आणि C. त्यानंतर हे आडवं जे डिस्टन्स आहे हे पण त्यांनी दिलं आहे आपल्याला, अँड दॅट डिस्टन्स इज 0.3 मीटर. ठीक आहे. होप की तुम्हाला कळालं असेल काय केलं आहे आपण काही नाही केलं मित्रांनो. तर फिगरमध्ये बघून एखाद्या लहान मुलाला पण समजेल की इथे 2 तुकडे आहेत जे एकमेकांना B पॉईंटने जोडले आहेत आणि आपण फक्त त्यांना सेपरेट केलं आहे. आता काय करायचं? तर हा जो B पॉईंट आहे जिथे जॉईंट होतं ना हे सगळं, त्याला हिंज ट्रीट करायचं मित्रांनो. हिंज ट्रीट करायचं म्हणजे हे बघा, ही अशी हिंज असते ना आपली. आपण काय करतो? हिंज असेल तर 2 अननोन घेतो. तर सेम या B पॉईंटला ते दिसणार नाही तसं, पण त्याला हिंज म्हणून ट्रीट करायचं मित्रांनो आणि तिथे दाखवायचे 2 अननोन. मग आता बघा या B पॉईंटला 2 अननोन, एक आडवा आणि एक उभा. आणि मग या B पॉईंटलाही परत 2 अननोन, एक आडवा आणि एक उभा. आता बघा दोन्ही ठिकाणी B पॉईंटच आहे, दोन्ही ठिकाणी 2 अननोन आहे. त्याच्यामुळे तुम्ही कुठल्या तरी एकाची डिरेक्शन आहे ना तुमच्या मनाने घ्या आणि दुसऱ्याचे उलटे करून टाका. फॉर एक्झाम्पल बघा, मी याला उजवीकडे आणि याला वरती दाखवलं,
बघा काही नियम नाही हां, माझ्या मनानेच मला वाटलं उजवीकडे आणि वरती. मग हे जर उजवीकडे आणि वरती असेल तर हे डावीकडे आणि खाली होईल. बस हे दोघं एकमेकांच्या अपोजिट पाहिजे. ओके, मग हा झाला HB, हा झाला VB, पुन्हा एकदा हा HB, पुन्हा एकदा हा VB. आलं लक्षात? आणि आता खालच्या ज्या हिंज होत्या तर ते जे आपण वरती उत्तरं काढले होते ना त्याला इकडे ट्रान्सफर करायचं. तर बघा इथे दिसतं आहे का तुम्हाला? ओके, फिगर बघून घ्या नीट. हे बघा हा VD आपला 1000 आला आहे, पॉझिटिव्ह आला म्हणजे वरतीच चालला आहे तो. पण VA आपण वरती अज्युम केला होता आणि त्याचं उत्तर निगेटिव्ह आलं. बाकी फिगरमध्ये बघा HA आणि HD उजवीकडे ज्याचे उत्तर आपल्याला मिळालेलेच नाही आहे. ठीक आहे, मग ते आपण तसंच्या तसंच दाखवू. तर जसा HD होता तसाच राहू देऊ, जसा HA होता तसाच राहू देऊ, बरोबर. आणि आपलं VDचं उत्तर हे आलं होतं 1000 न्यूटन. ओके, इथे लिहितो पण की VD होता हा, आणि त्याच्यानंतर VAचं उत्तर होतं 1000 न्यूटन. पण एक मिनटं, ते ॲरो वरती नव्हता, तो ॲरो खाली, आपलं निगेटिव्ह आलं ना उत्तर ते, तर निगेटिव्ह आला म्हणजे आपल्याला तो ॲरो हेड खाली दाखवायला लागेल. आलं लक्षात मित्रांनो? तर बघा आता आपली ही फिगर जी आहे ती रेडी झाली आहे. आणि आता तुमच्याकडे याच्यामध्ये 2 मेंबर आहेत. तर बघा हा इकडे उजवीकडे जो आहे त्याचं नाव आपण ठेवूया मेंबर B to D असं. ओके, आणि जो इकडे लेफ्टला आहे त्याचं नाव आपण ठेवूया मेंबर A, B आणि C. आता आपण जे याच्या आधी रिपीट केलं मित्रांनो, आता ती सेम प्रोसिजर तुम्हाला परत रिपीट करायची आहे. कारण की तुमच्या समोर जे दिसतं आहे ती पुन्हा एकदा काय आहे, तर पुन्हा एकदा नॉन कॉन्करंट सिस्टम आहे. आणि परत तेच FX, FY आणि मोमेंट. आणि त्यासाठी तुम्ही डावा किंवा उजवा कुठलाही एक सिलेक्ट करा, काहीच बंधन नाही आहे. मग आपण म्हणूया मेंबर A, B आणि C. ओके, हा डावीकडचा उभा. आणि परत आपलं तेच जुनं, काही नवीन नाही. नॉन कॉन्करंट पहिली इक्वेशन काय असते, समेशन ऑफ FX इज इक्वल टू 0. बघा उजवीकडे HA चालला आहे, डावीकडे HB चालला आहे, उजवीकडे 500 चालला आहे, इक्वल टू 0. बरोबर, याला म्हणायचं इक्वेशन नंबर 1. त्याच्यानंतर दुसरी इक्वेशन समेशन ऑफ FY इज इक्वल टू 0. याच्यामध्ये बघा खाली जाताना दिसतो आहे VB आणि खाली जाताना 1000 इज इक्वल टू 0. याचा अर्थ असेल की VBचं उत्तर आलं -1000 न्यूटन. आता मायनसचा अर्थ काय असतो मित्रांनो, की तुम्ही जे अज्युम केलं होतं ते रॉंग आहे. मग आता कुठे आपला VB, तर बघा या फिगरमध्ये हा VB जो आहे तो तुम्ही डाऊनवर्ड दाखवला आहे आणि उत्तर निगेटिव्ह आलं. याचा अर्थ हा खाली नाही जाणार. मग खाली नाही जाणार तर कुठे जाईल, तर तो जाईल वरती, म्हणजे अपवर्ड डिरेक्शनला. आणि जर हा वरती जाईल तर हा ॲरो पण बदलावा लागेल आणि हा खाली होईल. ठीक आहे, आपण ते नंतर करूया. कळालं मित्रांनो? आता पुढची आणि महत्त्वाची इक्वेशन आपली ती म्हणजे तिसरी इक्वेशन, समेशन ऑफ मोमेंट ॲट A इज इक्वल टू 0. ठीक आहे, मग आता Aला मोमेंट बघा, Aला मी डार्क करतो असं इथे. मग Aमधून किती लोक चालले आहेत बघा बरं नीट. बघा Aमधून हा VA चालला आहे, HA चालला आहे, तो उभा VB पण चालला आहे. मग कोण नाही चाललं आहे, तर HB आणि 500 नाही चालले आहेत. HB कसा आहे बघा, HB आडवा फोर्स म्हणजे हा उभा डिस्टन्स, किती आहे उभा डिस्टन्स 0.4, आणि इकडे ढकलतो आहे म्हणजे फिरवेल अँटी क्लॉकवाईज. त्याच्यानंतर आडवा 500 आणि उभा हा पूर्ण डिस्टन्स 0.6 होईल तो, आणि उजवीकडे चालला आहे म्हणजे असा खाली फिरवेल क्लॉकवाईज. सो म्हणजे -500 इंटू 0.6 आणि HB इंटू 0.4. ओके, HB इंटू 0.4 मायनस 500 इंटू 0.6 इज इक्वल टू 0. ठीक आहे, चला तुमच्यासाठी कॅल्सी घेऊनच बसलो आहे मी. तर हे झालं 300 डिवायडेड बाय 0.4, उत्तर आलं 750. सो HB इज इक्वल टू
पॉझिटिव्ह 750 मित्रांनो, पॉझिटिव्ह. आता पॉझिटिव्ह आहे म्हणजे बरोबर आहे. मग कुठे दाखवलं होतं आपण त्याला? बघा, आपण त्याला दाखवलं होतं डावीकडे, म्हणजे बरोबर आहे तो डावीकडे, आणि हा बरोबर आहे, याचा अर्थ हा पण बरोबर आहे. क्या बात आहे. बघा, मग आता आपल्याला काय काय मिळालं? आपल्याला HB मिळाला, VB मिळाला. ओके, हां, HBवरून हे काढता येईल ना. हे बघा, हे HBची 750 व्हॅल्यू इथे टाकून देऊ. मग -750 + 500 म्हणजे HAचं उत्तर विल बी पॉझिटिव्ह 250 न्यूटन. कसं आलं? पॉझिटिव्ह म्हणजे ॲझम्पशन करेक्ट आहे. कुठे यायचे? बघा, दिसतोय वरती उजवीकडे. याला पण आपण करेक्शनचा सिम्बॉल देऊन टाकू, बदलायची गरज नाही. समजलं मित्रांनो? समजलं. आता काय काय मिळालं बघा. आता आपल्याला HBचं उत्तर ऑलरेडी मिळालं आहे. किती मिळालं आहे बघा, या फिगरमध्ये दाखवून देतो. हे बघा, हा HB आहे आपला 750 न्यूटन उजवीकडे, बरोबर आहे. मग आता याची परत एकदा डायग्राम काढायची मित्रांनो. ठीक आहे, एकदा परत डायग्राम, फायनल डायग्राम. तुम्ही ना स्क्रीनशॉट वगैरे घे, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल ते एकदम. चला, थोडी सुंदर फिगर काढतो मी. बघा, असा उभा मेंबर होता. इकडे आपण हिंज लावली होती त्याच्यासाठी. हा A, इथे आपण B दाखवलं. इथे एक्झाम्पल गिवन होतं 500 न्यूटन. या पॉईंटला म्हटलं होतं त्यांनी C. त्याच्यानंतर इथून असा एक तिरपा मेंबर होता आपल्याकडे, त्याला इकडे हिंज होती. त्याची इकडे आपण पुन्हा एकदा B, आणि हा आपला इथे D जॉईंट, बरोबर आहे. आणि आता आपण सगळ्यात पहिले कुठलं उत्तर काढ? आपण सगळ्यात पहिले हा VD काढला होता बघा. कसा आला होता? पॉझिटिव्ह म्हणजे वरती. मग आपण VA काढला, तो होता निगेटिव्ह म्हणजे 1000 न्यूटन डाऊनवर्ड, बरोबर. त्याच्यानंतर बघा, HA उजवीकडे 250 आणि HB डावीकडे 750. ओके, हे बघा याच्यासाठी HA उजवीकडे 250 आणि HB डावीकडे 750. ओके, हा झाला HB. मग हा जर डावीकडे 750, याचा अर्थ काय? हा HB उजवीकडे 750, कारण की दोघं सेम आहे, फक्त त्यांचे ॲरोज अपोजिट असले पाहिजे. त्याच्यानंतर काय उरलं? काय उरलं बघा, HA झालं, HB झालं, VB -1000 म्हणजे VB कुठे चालला आहे? वरती चालला आहे. कुठला? हे बघा, हा वरती म्हणजे तो खाली, बरोबर. तर VB आपला VB वरती, मग हा वरती 1000, मग इथला VB खाली 1000. बघा, हा खाली. आता कोण उरलं? आता उरलं HD. तर बघा, उजवीकडे 750 चाललं आहे, म्हणजे हा HD डावीकडे 750 जाईल. ठीक आहे. तर मित्रांनो, दिस इज फुल अँड फायनल फ्री बॉडी डायग्राम ऑफ द फ्रेम. आणि आता एक काम करायचं तुम्ही. आता बघा, मी एक सेपरेशन टाकतो याच्यामध्ये, दिसतंय तुम्हाला पर्पल कलरने? बरोबर. हां, आता ठीक आहे. हां, बघा, उजवीकडची सिच्युएशन वेगळी आहे, डावीकडची सिच्युएशन वेगळी आहे. एकदा चेक करून घ्यायचं फक्त मित्रांनो, की जेवढं वरती जातं आहे तेवढंच खाली जातं आहे का, आणि जेवढं उजवीकडे जातं आहे तेवढंच डावीकडे जातं आहे का. एकदा बघा. मग बघा, उजवीकडे चालला आहे बघा, इथे उजवीकडे 500, डावीकडे 750 आणि उजवीकडे 250, म्हणजे वरचा 500 आणि खालचा 250. 750 उजवीकडे, हा एकटा 750 डावीकडे. त्याच्यानंतर बघा, हा VB 1000 वरती, 1000 खाली. इकडे उजवीकडे 750, डावीकडे 750, इकडे खाली 1000, इकडे वरती 1000. संपला विषय मित्रांनो.
आणि असं जर झालं याचा अर्थ तुमचे सगळे कॅल्क्युलेशन्स अगदी परफेक्ट आहे आणि आता तुम्हाला काहीच करायची गरज नाही आहे. तुम्ही तुमच्या हाताने तुमचे मार्क्ससुद्धा देऊ शकता. ते तुम्ही ठरवायचं. ठीक आहे मित्रांनो.